मी श्रीकृष्ण भाऊसाहेब जाधव, राहणार फुलेवाडी, कोल्हापूर। माझी मिसेस सौ छाया श्रीकृष्ण जाधव या जिल्हे यांना 20 वर्षापासून बीपीच्या गोळ्या चालू होत्या। 8 जुलैपासून त्यांना जेवण न जाणे व उलट्या होणे हे चालू झालं। त्यानंतर स्कॅनिंग केल्यानंतर मेंदूला रक्तपुरवठा कमी होतोय असं निदर्शनास आलं। डॉक्टर यांनी बीपीच्या सकाळ संध्याकाळ गोळ्या चालू केल्या व रक्त पातळीच्या गोळ्या चालू केल्यानंतर अनंत चतुर्थीला ते एकदम कोमेत गेले। आमच्या भाचीची जाऊ कोमेत गेल्यामुळे ॲडमिट होती। सध्याच्या डॉक्टरांनी 8 दिवसांत सांगितले की तुमचा काही उपयोग होणार नाही आणि पेशंट घेऊन जावा असं घरी सांगितलं। त्यांच्या जावयाने डॉक्टर गोपालकर यांच्याकडलं औषध देऊन घातल्यानंतर 3 दिवसात त्यांचे शुद्धीवर आले। आमच्या भाचीच्या मुलग्यानं आमच्या मुलग्याला फोन करून सांगितले कोम्यात असताना डॉक्टर गोपालकर यांचं औषध चालू केल्यामुळे शुद्धी झाले म्हणून सांगितल्यानंतर आम्ही डॉक्टर गोपालकरांचं औषध चालू केलं। डॉक्टरनी 5 मिनिटाला 5 गोळ्या असे घालायला सांगितलं आणि प्रत्येक तासाला काय फरक पडतो हे कळवायला सांगितले। 5च्या 10, 10च्या 20, 20च्या 30 अशा पहाटे 5 वाजेपर्यंत काय आम्हाला गोळ्या घालायला सांगितले। तरी प्रत्येक तासाला आम्ही ते रिपोर्ट सांगत होतो, त्याप्रमाणे आम्ही गोळ्या वाढवून देत होतो। तर दुसऱ्या दिवशी सकाळी गोळ्या चालू केल्या आम्ही तसेच प्रत्येक 5 मिनिटाला 30 गोळ्या। तर दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान आमचे मिसेस शुद्धीवर आले। आता डॉक्टर गोपालकर यांच्या औषधामुळे बीपीच्या सगळ्या गोळ्या बंद आहेत, सगळे कामं करते, पुन्हा मुंबई गावं फिरून आले आणि आता काही तिचा बीपीचा त्रास नाही। डॉक्टर गोपालकरांच्यामुळे हा पेशंट आता सध्या व्यवस्थित आहे। माझे नाव छाया श्रीकृष्ण जाधव। अगोदर गोळ्या चालू होत्या त्यावेळी मला त्रास व्हायचा, पाय सुजायचा, चक्कर यायची, हे सगळं चालू होतं। ह्या डॉक्टरांचं औषध घेतल्यापासून मला काही त्रास नाही, अजिबात मी नॉर्मल राहते।